नमस्कार, मी सागर जोशी। आजचा हा शो केवळ एका भोंदू बाबाचा नाही, तर श्रद्धा, सत्तेचा वरदहस्त आणि महिलांच्या शोषणावरील आहे। महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, पण याच महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली सत्ता, पैसा आणि महिलांची असहायता यांचा धंदा चालवणारा कॅप्टन बाबा उर्फ अशोक खरात हा देखील होता। आज या शोमध्ये अशोक खरात हा नेमका कोण आहे, त्याचबरोबर कसं उभं राहिलंय या अशोक खरातच्या चमत्काराचं हे साम्राज्य, काय आहेत त्याच्यावरील आरोप आणि तपास हा कुठपर्यंत पोहोचलाय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेत्यांना या अशा बाबांची नेमकी गरज तरी का भासते। आज आपण कॅप्टन बाबाच्या काळ्या कारनाम्यावरील संपूर्ण पडदा हा उलगडणार आहोत या खास शोमधून। श्रद्धा जी आधार देते, तीच जेव्हा भीती बनते तेव्हा तिचा गैरफायदा घेतला जातो, आणि अशाच श्रद्धेच्या आड उभं राहिलं एक मोठं साम्राज्य। नाव अशोक खरात, ओळख कॅप्टन बाबा। अशोक खरात वय साधारण 70च्या आसपास, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक सामान्य व्यक्ती, स्वतःला मर्चंट नेव्हीचा कॅप्टन म्हणवणारा, परदेशात काम केल्याचा दावा करणारा, विदेश दौरे, उत्तम इंग्रजी, आत्मविश्वास आणि त्याचाच वापर करून हळूहळू ज्योतिष, न्यूमरोलॉजी, तंत्रमंत्राच्या जगात प्रवेश। 90च्या दशकाच्या शेवटी त्यानं लोकांना ज्योतिषाच्या नावानं सल्ले द्यायला सुरुवात केली। नाव बदला, तारीख बदला, अंक बदला, म्हणजे तुमचं आयुष्य बदलेल असं तो लोकांना सांगायचा। त्यातून हळूहळू ज्योतिषाचं रूपांतर न्यूमरोलॉजीत झालं, आणि न्यूमरोलॉजीचं रूपांतर तंत्रमंत्रात, आणि अखेर तो बाबा बनला। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगावमधील ईशान्येश्वर महादेव मंदिर हे अशोक खरातचं मुख्य केंद्र होतं। बाबाने स्वतःची अंकशास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक गुरु म्हणून एक वेगळी ओळख तयार केली होती। त्याच्याकडे फक्त सामान्य लोकच येत नव्हती, तर राजकारणी, उद्योजक, अधिकारी, कलाकार असे बडे प्रस्थ येत असत। यासह विविध क्षेत्रातील मान्यवर अशोक खरातकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत होते असं बोललं जातं। विचार शिकवणाऱ्या राज्यात विचार थांबवणारा हा बाबा तयार झाला होता, कारण इथं श्रद्धा विकली जात होती, आणि ती देखील अगदी एखाद्या व्यवसायासारखी। तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे। ज्योतिषापासून सुरुवात करून अशोक खरातनं न्यूमरोलॉजी, ग्रहदोष, तांत्रिक उपाय आणि अखेर आध्यात्मिक गुरु अशी आपली ओळख तयार केली। तो स्वतःला साधा पुजारी किंवा बाबा म्हणून घेत नव्हता, उलट तो मी भविष्य सांगत नाही, मी धोका ओळखतो असा दावा करायचा। या दाव्यामुळे लोकांच्या मनात त्याच्याबद्दल भीती आणि आकर्षण दोन्ही निर्माण झालं। ही भीतीच हळूहळू त्याची खरी ताकद बनली। भविष्य दाखवण्याच्या नावाखाली अशोक खरातनं भीती विकायला सुरुवात केली, विधीच्या नावाखाली विश्वास मोडला। माझ्या मागे दिसणारं हे ओकस कार्यालय अशोक खरातच्या दुष्कृत्याचं ठिकाण। ओकसचा अर्थ म्हणजे आनंद देणारं स्थळ। त्याच्या भक्तांना तो आयुष्यातील अडसर दूर करण्याची भीती विकायचा। भीतीपोटी भक्त अशोक खरात सांगेल ते करायला तयार व्हायचे, आणि याचाच फायदा तो या कार्यालयात घ्यायचा। हा उपाय गुप्त आहे, कोणाला सांगायचं नाही असं सांगून विधीच्या नावाखाली भक्तांचा विश्वास संपादन केला, आणि याचाच गैरफायदा अशोक खरातनं घेतला। अशोक खरातचा मुखवटा गळताच उघड झालं, हा बाबा नव्हे तर गुन्हेगारीचा खेळ आहे। या प्रकरणात समोर आलेलं सत्य अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारं आहे। तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे। भविष्यात मोठं संकट येणार, कुटुंबावर वाईट काळ आहे, नवऱ्याच्या आयुष्याला धोका आहे अशी भीती दाखवली। या भीतीचा गैरफायदा घेत
विधी आणि उपायांच्या नावाखाली महिलांच्या विश्वासाचं शोषण याच ओकस कार्यालयात खरातनं केलं. अशोक खरात प्रकरणाची खरी सुरुवात डिसेंबर 2025 मध्ये झाली. तेव्हा खरातनेच पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की काही जण त्याच्याकडे आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून 5 कोटी रुपयांची खंडणी मागत आहे. या तक्रारीच्या तपासात पोलिसांच्या हाती खरातच्या कार्यालयातील महिलांचे गुप्त व्हिडिओ लागले आणि संशयाची सुई उलट त्याच्याकडे वळली. यानंतर मार्च 2024 मध्ये एका 35 वर्षीय महिलेने थेट पोलिसात तक्रार देत खरातने अध्यात्माच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आणि खरातला अटक झाली. खरातवर झालेला हा आरोप केवळ एखाद्या तक्रारीपुरता मर्यादित राहिला नाही. एकामागून एक तक्रारी पुढे येत गेल्या. तब्बल 6 अशा तक्रारी खरात विरोधात समोर आल्या. अशोक खरातला अटक होताच महिलांचं शोषण केल्याचे धक्कादायक आकडे समोर येऊ लागले. मोठा भोंदू बाबा ज्याचं नाव कॅप्टन अशोक खरात यांनी ज्या पद्धतीनं भामटेगिरी करत अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचे अश्लील व्हिडिओ आता सर्व प्रसार माध्यमात व्हायरल होत आहेत, त्या बाबाची किळस वाटते आहे. आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणाऱ्या या कॅप्टन अशोक खरातचं जे दुष्कृत्य आहे ते महाराष्ट्राने बघितलंय. म्हणजे 50च फिल्म नाही आलेल्यात बरं का, 58 व्हिडिओ आहेत. हा 50-58 व्हिडिओ ज्या आहेत, क्लिपा नाही आहेत, क्लिपा प्रचंड आहेत. 1-1 मिनिटाच्या ब्लू फिल्म्स आहेत तिथे. म्हणजे एका पीडितेने असं सांगितलं फोन करून की ताई ऑरेंज कलरचं सरबत पाजलं. आता दमानिया ताई काय म्हणतात मला माहिती नाही, पण ते ऑरेंज कलरचं सरबत पाजल्यानंतर मी पूर्ण बेहोश झाले. पण त्या बेहोशीतही मला कळत होतं की माझ्या शरीराबरोबर काहीतरी होतंय. ज्या पोलिसांना फोन केला तिच्याकडे चौकशी करायची नाही. कोणता जो व्हिडिओ व्हायरल होतो समाज माध्यमांवर तो? येस, त्या महिलेला बोलवण्यात आलं होतं. असे 58 व्हिडिओ आहेत. त्या 58 व्हिडिओमधला तो एक व्हिडिओ आहे. त्या महिलेकडं चौकशी करायची नाही. ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केलाय त्यांना पोलीस स्टेशनमध्ये हाना मारा हे आयोगाच्या अध्यक्षा सांगताय. जी माहिती समोर येते त्यानुसार त्याच्याकडे तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. मुद्दा असा आहे की अशा व्यक्तीला नेमकं राजकीय आशीर्वाद कोणाचे आहेत, त्यावर प्रश्न असा निर्माण होतो की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालिका आहेत. याहून आणखी मोठा आकडा असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दाखल 6 गुन्ह्यांमध्ये 5 गुन्हे हे लैंगिक शोषण केल्याचे आहेत. महिलांचं लैंगिक शोषण करण्यासाठी अशोक खरातची एक मोडस ऑपरेंडी होती. याचाही आता उलगडा होऊ लागलाय. त्या 4 पीडित महिलांचे जबाब नोंदवून घेऊन 4 गुन्हे व एक साक्षीदाराने त्याच्या पत्नीबाबत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलेल्या जबाबावरून 1 गुन्हा असे एकूण 5 पीडित महिलांचे स्वतंत्र गुन्हे हे दाखल करण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. सरकारवाडा पोलीस स्टेशन, नाशिक शहर, गुन्हा नंबर 75/2026 BNS 64-1 64-2 M88 सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा तथा जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 3(1)(2). तपास अधिकारी किरण सूर्यवंशी SDPO कळवण तथा विशेष तपास पथक. थोडक्यात हकीकत, आरोपी अशोक खरात याने माहे फेब्रुवारी 2020 ते दिनांक 18/3/2026 रोजीच्या दरम्यान ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी महिलेस बोलवून ती एकांतात कार्यालयात असताना 30 तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीचे नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांच्याशी शारीरिक संबंध केले. यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरात यांनी गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला. तसेच जर फिर्यादीने अशोक खरात यांच्या सांगण्याप्रमाणे धार्मिक विधीस नाकार दिला तर तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझ्या मुलांचे बरे वाईट होईल असा दम दिला व मजकुरांचे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे. अशोक खरातनं महिलांच्या लैंगिक शोषणासह अनेकांची फसवणूक देखील केली. तंत्रमंत्राच्या नावाखाली कोट्यवधींची लुबाडणूक केल्याची माहिती आहे. नकली नाग दाखवून दैवी शक्ती प्रकट केल्याचा भास केला. रिमोट कंट्रोलनं हलणारा 20 फुटांचा बनावट नाग वापरून विधी दरम्यान नागदेवता अवतरली असा भास निर्माण केला. भीती पसरवून अशा विधीसाठी 50,000 ते 5 लाखापर्यंत रक्कम उकळली.
रानटी चिंचाच्या बिया 100 रुपये किलोनं खरेदी करून 1 लाख रुपयांना विकल्या. हे चिंचोके पॉलिश करून दैवी रत्न असल्याचं भासवत लाखो रुपयांना ते विकलं. हे परिधान केल्यानं संकट टळतं, पद प्रतिष्ठा मिळते असा दावा केला गेला. कोल्ह्याची शिंग असल्याचा दावा करून अघोरी पूजा केल्या. कोल्ह्याला शिंगच नसतात पण खोटं भासवलं. विधी तावीज म्हणून लाखो रुपये उकळले. विधीसाठी कस्तुरी आणि प्राण्यांचे अवयव वापरले. अघोरी पद्धतीचा उपाय भक्तांना करायला लावला. या अघोरी विधीसाठी 2 ते 10 लाख रुपयांपर्यंत लुटलं. बनावट वाघाची कातडी दाखवून विशेष शक्ती असल्याचा भास केला. साधे दगड आणि बिया विधी करून एनचार्ज म्हणून त्याची विक्री केली. भक्तांना हे सगळं दिव्य शक्तीनं मंतरलेलं आहे असं भासवलं. भक्तांकडून 10,000 ते 1 लाख रुपये लुटले. साधं मध एल्विश हनी म्हणजेच तुर्कीतील सर्वात महागडं मध असल्याचं भासवलं. हे मध शक्तिवर्धक एल्विश हनी म्हणून त्याची विक्री केली. 1 किलो किमतीचं मध तब्बल 9 लाख रुपयांना विकलं. अंधश्रद्धा नियमाच्या चळवळीमध्ये गेल्या 4 दशकांमध्ये अनेक बुवा बाबा जे चमत्काराचे दावे करत होते आणि देवाधर्माच्या नावावर लोकांची फसवणूक करत होते. स्वर्ग नरक आत्मा पुनर्जन्म याच्या नावाने लोकांना लुबाडत होते आणि त्यामध्ये महिलांचं शोषण करण्यासाठी महिलांना अपत्य व्हावं, मुलगा व्हावा, वंशाचा दिवा मिळावा याच्यासाठी जो सामाजिक दबाव असतो कौटुंबिक पातळीवर त्याबद्दलचं सतत चिडवलं जातं किंवा टोचलं जातं. यातनं महिलां अशा चमत्काराचा दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या बाबाबुवांना शरण जातात आणि ह्याला जबाबदार असणारा समाज नंतर त्या महिलेलाच दूषण देतो. तिच्या चारित्र्याबद्दल शंका आणि त्याविषयीची लांछनं लावली जातात. पण हे बाबाबुवांकडे महिला जातात आणि महिलांच्या उच्चपदस्थ असणाऱ्या श्रीमंत अतिश्रीमंत वर्गातली देखील आणि शिक्षित असणारी माणसं देखील बाबाबुवांच्या आहारी लागतात. ह्याला कारण ही आपली गतानुगतिक मानसिकता आहे की कोणीतरी अवतार घेऊन येणारे आणि तो आपल्या प्रश्नांचं हरण करणारे, आपल्या समस्या सोडवणारे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येताच नाशिक पोलिसांनी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन केली आणि बाबाचा कच्चा चिठ्ठा उघडत गेला. तपासात कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार आढळले. शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार या बाबानं केले होते. अवैधरित्या कमावलेली प्रचंड संपत्ती आढळली. अनेक वर्षांची सिस्टमॅटिक फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय. अशोक खराच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आकडाही इतकाच मोठा आहे. यात शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून अशोक खरातनं हजारो कोटींचा गैरव्यवहार केल्याचं समोर आलंय. ऑडिट दरम्यान 2022 ते 2024 दरम्यान संस्थांचं उत्पन्न केवळ 4.90 लाख रुपयांच्या घरात होतं. इतकंच नव्हे तर या काळात 1.60 ते 1.64 लाख रुपयांची तूटही नोंदवण्यात आली होती. मात्र 2024 नंतर अचानक चित्र पालटलं आणि उत्पन्नात झपाट्यानं वाढ झाली. 2024 नंतर संस्थांचं उत्पन्न थेट 76,91,416 रुपयांपर्यंत पोहोचलं. या आकडेवारीमुळे देणग्यांचा स्रोत, निधीचे व्यवहार आणि आर्थिक उलाढाली यांचा तपास आता केंद्रस्थानी आला आहे. कोणत्या देणगीदाराने इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला याचाही शोध घेतला जातोय. याच प्रकरणात शिवनिका ट्रस्टवर असलेल्या संचालकांचीही चौकशी केली जाणार आहे. एकंदरीतच काय तर या सर्व परिस्थितीमुळे मनी लॉन्ड्रिंगचाही संशय व्यक्त होतोय. अशोक खरात या नावाभोवती अनेक गूढ लपले. यातलंच एक गूढ म्हणजे त्याची संपत्ती. त्याच्या मालमत्तेचा आकडा पाहून तपास यंत्रणाही चक्रावल्या. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात खराच्या तब्बल 52 मालमत्ता आहेत. पाथर्डीत 150 कोटींची 30 एकर जमीन, सिन्नरच्या कहांडळवाडीमध्ये 5 कोटींची 45 एकर जमीन, पाथर्डी गवळाणेमध्ये 30 कोटींहून अधिक किमतीची जमीन, गवळाणेत मोक्याच्या जागी 15 भूखंड, सिन्नरमध्ये 1 कोटीचे 2 व्यापारी गाळे, मिरगावात 10 कोटीहून जास्त किमतीचे फार्म हाऊस, अहिल्यानगरमध्ये 5 एकरांचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड, ओझर विमानतळाजवळ 5 कोटी रुपयांची जमीन, जानोरी 10 मैल भागात मोक्याचे भूखंड, नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरवर सुमारे 1 कोटींचं ऑफिस, कर्मयोगी नगरमध्ये 5 कोटी रुपयांचा बंगला, शिर्डीच्या पानमळ्यात 30 गुंठ्यांची कोट्यवधींची जमीन, निघोजमध्ये 4 एकराची कोट्यवधी रुपयांची जागा, शिर्डीमध्ये 70 कोटींचे प्लॉट, मिरगावातल्या घरी लाखो रुपयांची कॅश, वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 30 फ्लॅट, सिन्नरमध्ये महत्त्वाच्या जागांवर दुकानं आणि ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टची 2 कोटींची वार्षिक उलाढाल. बिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक
येथे 33 एकर जमीन स्वतःचे नावे, मिरगाव तालुका सिन्नर येथे फार्म हाऊस, पाथर्डी गाव गव्हाणे गाव तालुका जिल्हा नाशिक येथे 10 एकर जमीन, सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 6 एकर जमीन, शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर 4.5 एकर जमीन स्वतःच्या नावे, काकडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शिर्डी विमानतळ 5.5 एकर जमीन, पाथर्डी फाटा नाशिक 800 स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट, ओझर जिल्हा नाशिक 4 गुंठेचे 3 फ्लॅट प्लॉट, आडगाव जिल्हा तालुका जिल्हा नाशिक 5 गुंठेचा प्लॉट, पनवेल नवी मुंबई येथे 40 गुंठे प्लॉट, कॅनडा कॉर्नर नाशिक येथे ऑफिस 180 स्क्वेअर फूट, संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे मुलगी सृष्टी नावावर 11 गुंठे प्लॉट, पुणे येथे मुलीच्या नावावर प्लॉट, कर्मयोगी नगर नाशिक येथे बंगला, शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे पार्टनरशिपमध्ये साई सिल्वर ओक मंगल कार्यालय, सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 5 जणांमध्ये मिळून 6 एकर जमीन, स्वतःकडे 12 तोळे सोने, पत्नीकडे 20 तोळे सोने, पत्नीच्या नावे डीमॅट अकाउंटवर 1 ते 2 लाख गुंतवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेले हे आकडे ऐकल्यानंतर एकच प्रश्न उपस्थित होतो. अशोक खरात हे सगळं इतकी वर्ष पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत कसा करत होता आणि कुणाच्या भरवशावर? या प्रश्नाचं उत्तर आहे या फोटोंमध्ये. कदाचित समोर आलेले हे मोजकेच फोटो असावे. अशोक खराचा आशीर्वाद घेणाऱ्या दिग्गजांचा आकडा अजूनच मोठा असल्याचं बोललं जात आहे. फक्त पुढारीच नाही तर उद्योगपती, कलाकारही असू शकतात अशी चर्चा आहे. रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, बच्चू कडू, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील ही काहीच नावं सध्या समोर आली आहेत. नाशिकच्या आणि इतर आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेक आमदार, खासदार, नगरसेवक अशी बरीच यादी असू शकते. जोवर अशोक खरात हा गुन्हेगार आहे हे समोर आलं नाही तोवर या सगळ्या राजकारण्यांसाठी तो चमत्कार करणारा एक बाबाच होता. अशा पद्धतीने जे काही गोष्टी 2 दिवस चालू आहेत, चुकीच्या बातम्या चालू आहेत, एखादी व्यक्ती पुढे जाऊन कशी वागती त्याचं कृत्य, वैयक्तिक आयुष्य आपल्याला कोणाला माहीत नसतं. आम्ही जोडलो होतो तर मी पहिल्याच दिवशी ट्विट करून सांगितलं, हो आम्ही संस्थानाशी जोडलेलो होतो, देवस्थान ट्रस्टमध्ये होतो. ते फोटो माझ्या आहेत. अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या कुटुंबाबरोबरचे फोटो तिथं होते आणि एखाद्या गुरुची पती पत्नीची पाद्यपूजा करत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे फोटो आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो याच्यामध्ये आहेत, पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेल्या 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे. काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला. ज्या बाबानं महिलांचं लैंगिक शोषण केलं त्याच बाबासमोर राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा नतमस्तक झाल्या. रुपाली चाकणकरांना सगळं काही ज्या गुरुमाऊलीनं दिलं त्याच गुरुनं त्यांचं सगळं काही हिरावलं. रुपाली चाकणकरांचे अशोक खरात सोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद गमवावं लागलंय. अशाच अनेक नेत्यांची अशोक खरातनं जवळीक केली आणि त्याचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी आणि प्रकरणं दडपण्यासाठी केला. अशोक खरात सारखा स्वयंघोषित बाबाजी इतक्या वर्षापर्यंत मोकळेपणाने कसा वावरत राहिला? तपासात समोर येत असलेल्या माहितीनुसार अशोक खरातने केवळ अध्यात्म नव्हे तर राजकीय नेत्यांसोबत फोटो काढून कार्यक्रमांना उपस्थिती आणि सत्ताधाऱ्यांशी जवळीक याचा प्रभावी वापर केला. याच जवळीकीमुळे भक्तांचा विश्वास निर्माण झाला आणि तक्रारी असूनही खरात बराच काळ मोकळा राहिला असा तपास यंत्रणांचा प्राथमिक दावा आहे. आता SIT तपासातून ही राजकीय ढाल कितपत खरी होते आणि कुणाकुणाचा सहभाग होता हे लवकरच स्पष्ट होईल. अशोक खरात तंत्रमंत्र देखील करायचा आणि याचाच थेट आरोप राज्यातल्या 2 नेत्यांवर झालाय. एक साहजिकच रुपाली चाकणकर आणि दुसरे खासदार सुनील तटकरे. सोमवती अमावस्येला तंत्रमंत्रासाठी बोट कापल्याचा हा आरोप होता. अनामिकेला दरवाजात अडकल्यामुळे जखम झाली. साधारणतः दरवाजामध्ये माणसाचा अंगठा अडकू शकतो, तर्जनी अडकू शकते किंवा करंगळी अडकते. पण जेवढं काही मला त्याच्यातलं कळतं त्याच्यानुसार. पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली. एकूण काय
तर हातातले गंडे दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय, आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते. सगळेच किती योगायोग आहेत. दर्शन घ्यायला गेलं तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केलं की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण कौटुंबिक नात्याने भेटायला आले. त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली. तिथेच तोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले. ते नंतर मी दिल्लीत आलो तर त्यावेळेला सुद्धा होतं. आपण जर का माझ्या दिल्लीमध्ये आल्यानंतर बघितलं असेल ते होतं. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू. अगदी अशोक खरातचं कनेक्शन महाराष्ट्राचं सत्ता केंद्र असलेल्या विधान भवनापर्यंत पोहोचलंय. हे प्रकरण केवळ पोलीस चौकशीपुरतं न राहता राजकीय पडसाद उमटू लागले. राजकीय नेते असतील किंवा IPS किंवा पोलीस असतील किंवा IAS असतील, IPS असतील, हे वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत याच्यामध्ये यांनी अनेकांनी हात धुवून घेतलेले आहेत. हात धुवून घेतलेत, आपलं उघड पांढरं करून घेतलंय, काही लोकांनी त्या खरात करून लुटूनही घेतलाय. हे सगळी चौकशी आता SITच्या माध्यमातून पारदर्शकपणे पुढे येईल. बघा, 3 IAS अधिकाऱ्यांच्या खराताबरोबर मीटिंग झाल्यात. त्याचे फोटोज आमच्याजवळ आहेत आणि काय त्याच्यातलं काय झालं आणि हे कशासाठी अधिकारी केलेत, काय त्याच्यामध्ये चर्चा झाल्या, त्या अधिकाऱ्यांचे फोटो आमच्याजवळ आहेत. ते खराताबरोबर मीटिंग करताना आमच्याकडे आलेले आहेत. हे प्रकरण सरकारला अगोदरच माहिती होतं, पण नेहमीप्रमाणे याच्यामध्ये आपले लोक असल्यामुळं, निम्म जवळजवळ मंत्रिमंडळ असल्यामुळं, शब्दशः निम्म नसलं तरी बरेचसे मंत्री त्याच्यामध्ये असल्यामुळं मला असं वाटतं की सरकारला हे प्रकरण बाहेर येऊच द्यायचं नव्हतं. परंतु एका पत्रकारामुळं आणि एका पीडित महिला भगिनीमुळं ते प्रकरण पुढं आलं. पुढील कारवाई करण्यात येत आहे. आरोपी अशोक खरात यांच्याकडे याच्यापेक्षा जास्त मालमत्ता असू शकते, त्याबाबत तपास करत आहोत. तसेच आरोपी याने आयकर चोरी, कर चुकवेगिरी असे प्रकार केले असतील तर त्याबाबत आयकर विभाग त्यांना पुढील कारवाईसाठी पत्रव्यवहार करण्यात येतो आहे. आरोपी अशोक खरात याच्यासोबत संगनमत करून कोणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी कोणते आर्थिक गैरव्यवहारामध्ये सहभागी होऊन काही आर्थिक गैरव्यवहार केले आहेत का याच्याही बाबत सखोल चौकशी सुरू आहे. या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे नेते, अधिकारी, उद्योगपतींना अशा भोंदूबाबांची गरज का पडते. आसाराम असो, नित्यानंद असो की अशोक खरात, जनतेला शहाणपणाचे धडे देणारे नेते, अधिकारी यांना कसे बळी पडतात. हे करण्यामध्ये राजकीय सत्तांध मंडळींचं यामधलं शरण जाणं याला कारणीभूत असते. त्यांचं क्षेत्र जे अस्थिर आहे, अनाकलनीय आहे, उद्या काय घडेल याच्याबद्दल कोणालाच कशाची शाश्वती नाही. अशा अनिश्चिततेच्या जीवनामध्ये आपल्या असलेल्या परिस्थितीमध्ये आपलं सत्ता, आपलं पद, आपलं प्रतिष्ठा, आपला अधिकार हा टिकून राहावा याच्याबद्दल जी काही मनातली असुरक्षितता ही घालवण्यासाठी मग अशा बाबाबुवांचं आधार घेतला जातो. नेत्यांना निवडणुकीची चिंता असते. मेहनतीपेक्षा एखादा दिव्य उपाय जास्त सोपा वाटतो आणि इथूनच सुरू होतं अंधश्रद्धेचं राजकारण. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. कायदा बनवणारे देखील हेच राजकारणी. पण तेच जर अशा प्रकारांना बळी पडत असतील तर अंधश्रद्धा थांबवणार तरी कोण. या सगळ्यात जास्त नुकसान झालंय ते महिलांचं. ज्या भीतीपोटी, अपमानापोटी इतकी वर्ष गप्प राहिल्या त्या आज बोलत्या होत आहेत. अशोक खरातनं आणखी किती महिलांचं शोषण केलं याचा आकडा चक्रावणारा असू शकतो. अशोक खरात सारख्या बाबानं पुन्हा एकदा अधोरेखित केलाय, श्रद्धा चुकीची नाही पण अंधश्रद्धा घातक आहे. देव माणसात आहे, पण देव बनलेली ही माणसंच सर्वात धोकादायक आहेत. अशोक खरात प्रकरण हे केवळ एका बाबाचा पर्दाफाश नाही. हे प्रकरण श्रद्धा, सत्ता, भीती आणि व्यवस्थेतील त्रुटी यांचा आरसा आहे. श्रद्धा माणूस घडवते, पण प्रश्न न विचारणारी श्रद्धा माणूस उद्ध्वस्त करते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.